हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर हा पण मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवारचा व्हिडिओ आहे आणि हा पण टाकण्यासाठी उशीर झालेला आहे कारण माझा नेटचा प्रॉब्लेम झालेला, एकही व्हिडिओ जात नव्हता त्यामुळे. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात. तर मी इथे पूजेची सर्व भांडी साफ करून घेते आणि त्यासाठी मी पितांबरी वापरते आणि पितांबरी पावडरमध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घ्यायचं, त्यामुळे अशा भांड्यांवरचे जे हार्ड स्टेन राहिलेले असतात ते लवकर निघून जातात. तर अशा पद्धतीने मी सर्व भांडी साफ करून घेत असते. आणि अशी ही जी भांडी असतात ती धुतल्याच्या नंतर छान कॉटनच्या कपड्याने छान पूर्ण पाणी त्याचं पुसून घ्यायचं आहे. नाहीतर मग वाळल्याच्या नंतर ज्याचे जे थेंब राहिलेले असतात त्यावरती खूप असे विचित्र डाग पडतात त्याच्यावरती आणि ते नंतर निघायला खूप अवघड जातं. त्यामुळे आधी असे भांडे धुतले की त्याला आधी पुसून घ्यायचं छान स्वच्छ. तर इथे मी भांडी पुसून घेते आणि हे झाल्याच्या नंतर मी आज नैवेद्यासाठी शिरा बनवणार आहे आणि मी बाकीची पूजेची तयारी आधीच करून ठेवलेली आहे. आणि शिरा झाल्याच्या नंतर म्हणजे प्रसादच झाल्याच्या नंतर मी रेडी होऊन लगेच पूजेसाठी बसणार आहे. तर इथे मी शिरा बनवून घेतलेला आहे. आता माझी पूर्ण तयारी झालेली आहे पूजेची आणि त्याच्यानंतर नैवेद्याचंही बनलेलं आहे आणि माझ्या घरातली ही सगळी कामं झालेली आहे आणि आता मी पूजेसाठी बसत आहे. आणि त्याच्या आधी मी मस्त छान रांगोळी काढून घेते. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने माझी मार्गशीर्ष महिन्यातल्या दुसऱ्या गुरुवारची पूजा झालेली आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ छान वाटत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.